नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीला उभं करण्याविषयी काँग्रेस नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याचं कळतंय। प्रियंका गांधी यांनी त्याबाबत निर्णय न घेतल्यानं उमेदवारीबाबत ठरलेलं नाहीये। वाराणसीसह 3 मतदारसंघांसाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू झालाय। लखनौ आणि अलाहाबाद हे अन्य 2 मतदारसंघ आहेत। या तिन्ही ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेले नाहीये। तर भाजप खासदार पूनम महाजन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। आज दुपारी पूनम महाजन मातोश्रीवर जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। निवडणुकीपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी त्या मातोश्रीवर जाणार असल्याचं कळतंय। मोदींच्या गुजरातमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहांची दिलजमाई झाली। अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः गांधीनगरला गेले आणि मोदींच्या नेतृत्वावर विश्वासही व्यक्त केला। उद्धव ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया। या दृश्यावर आणि या घटनेवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही। पटक देंगे, अफजल खान, निजामाची फौज हा सगळा भूतकाळ मागे ठेवून मैत्रीचा नवा अध्याय गांधीनगर मध्ये लिहिला गेला। विपक्ष ने भी कितने 56 अब तक 56 एक पिक्चर थी वो याद आ गई मुझे। अब तक 56 वो सारे इकट्ठा है, हाथ में हाथ मिलाए, हाथ मिला। लेकिन वो एक जो कहा होता है ना, दिल मिले ना मिले हाथ तो मिलना चाहिए। हमारा दिल मिल गया है। लोकसभेसाठी पहिला अर्ज भरण्यासाठी अमित शहांनी उद्धव ठाकरेंना आमंत्रण धाडलं आणि उद्धव सुद्धा दोस्तीसाठी धावून गेले। अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी अमित शहा यांना सोबत केली। या मित्राचं मोठं कौतुक अमित शहांना वाटलं। अच्छी बात है, एनडीए के सारे साथियों ने मेरे नामांकन के अंदर आकर मेरा सम्मान बढ़ाया है। मैं हृदय से उनके प्रति धन्यवाद व्यक्त करता हूं। अमित शहांचा अर्ज भरण्याच्या निमित्तानं गांधीनगरमध्ये झालेल्या शक्ती प्रदर्शनात गडकरी, राजनाथ सिंग यांच्यासह एनडीएचे अनेक बडे नेते उपस्थित होते। मोदी शहांच्या राज्यात उद्धव ठाकरेंची खास बडदास्त ठेवण्यात आली। यावेळी उद्धव यांच्यासोबत शिवसैनिकांचा ताफा नव्हता, फक्त मिलिंद नार्वेकर होते। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा नारा देत उद्धव ठाकरेने गुजरात दौरा गाजवून टाकला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, गांधीनगर। मोदी एके मोदीचा जयघोष करत निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या भाजपला 2019च्या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीए आठवलाय आणि त्यामुळे 2014 साली अबकी बार मोदी सरकार म्हणणारी भाजप आता अबकी बार एनडीए सरकार म्हणू लागली आहे। देशाच्या राजकीय पटलावर जिथं केवळ मोदीचा नारा ऐकायला मिळायचा, तिथं आता एनडीएचा आवाज घुमू लागलाय। दुरावलेल्या मित्रांना जोडण्यासाठीचे प्रयत्न, त्यांच्या गळ्यात गळे, त्यांचा होणारा सन्मान म्हणजे बदललेल्या राजकीय परिस्थितीचं भान म्हणायला हवं। 2014च्या मोदी लाटेत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं। 100% भाजपचा नारा देणाऱ्या भाजपच्या आयुष्यातला हा सुवर्ण काळ होता। कुणाचीही मदत न घेता भाजप स्वबळावर सत्तेत पोहोचला। त्यानंतर भाजपच्या बारूनं देशातील तब्बल 22 राज्यात आपली सत्ता काबीज केली। यशाच्या या धुंदीत भाजपनं अनेक मित्रपक्षांना दुखावलं, प्रसंगी अंगावरही घेतलं। पण राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधली सत्ता जाताच भाजप भानावर आलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली सुरू झालेली आहे। गांधीनगरमधून आपण समोर बघत असाल हजारोंचा समुदाय आहे आणि हजारोंच्या समुदायामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सगळ्यांना अभिवादन करत, सगळ्यांना नमस्कार करत चालेत। अमित भाई, क्या कहना चाहेंगे? बहुत बड़ी रैली है, लोग कह रहे हैं तो विजयी रैली है। आज तो मैं नामांकन करने जा रहा हूं, मगर जो जन सैलाब उमड़ा है मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए, वो निश्चित ही इस क्षेत्र से भाजपा की जीत को दर्शाता है। आपके रैली में एनडीए के सारे प्रमुख आगे, उद्धव जी भी आगे। नहीं, अच्छी बात है, एनडीए के सारे साथियों ने मेरे नामांकन के अंदर आकर मेरा सम्मान बढ़ाया है। मैं हृदय से उनके प्रति धन्यवाद व्यक्त करता हूं। आपण पाहिलं की एक एनडीए मजबूत दाखवण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलेले आणि सगळ्यांसाठी त्यांनी धन्यवाद देखील दिलेले।
2019च्या महासंग्रामाला सामोरं जाणाऱ्या भाजपला पुन्हा मित्रांची आठवण आली. बिहारमध्ये नितीश कुमार आणि महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युतीसाठी 4 पावलं मागे यायची लवचिकताही दाखवली. मित्रांचा वाढलेला हा सन्मान बदललेल्या राजकीय परिस्थितीचं द्योतक आहे. त्याला मित्रांचीही साथ मिळतीये, त्यामुळे भाजपच्या जीवात जीव आला असेल यात शंका नाही. जो कुछ चल रहा था, अमित भाई मेरे घर आए, बातचीत हुई, मनमुटाव जरूर था, मतभिन्नता जरूर थी, लेकिन जब हम साथ में बैठे तो कोई अब मनमुटाव नहीं रहा, ना कोई मतभिन्नता रही. जितने सारे विवाद थे हमने उनको खत्म कर दिया है, और वो इसलिए क्योंकि शिवसेना हो या भारतीय जनता पार्टी, हमारी विचारधारा एक है. हिंदुत्व यानी राष्ट्रीयत्व हमारी विचारधारा है. भारत को कांग्रेस मुक्त बनाना चाहते हैं तो लोगों को थोड़ी बहुत जो है उसमें संदेह लगता था, लेकिन आज आप देख रहे हैं कि पूरे देश में कहीं कांग्रेस का नामो निशान नहीं है, कहीं महागठबंधन जो है लठबंधन में बदल गया है. सब जगह आपस में लोग लड़ रहे हैं, कोई लड़ाई नहीं है. हम दावे के साथ में कह सकते हैं कि एनडीए को जितना सीट और भाजपा को जितना सीट 2014 के लोकसभा में मिला था, उससे ज्यादा सीट जो है 2019 में मिलेगा. राजकारण कधी कुठल्या क्षणी वळण घेईल हे सांगता येत नाही. गेल्या 5 वर्षात मोदीच्या गजरात हरवलेल्या एनडीएचा नाद पुन्हा ऐकू येतोय. 100% साठी प्रयत्नांची शर्थ करणाऱ्या भाजपलाही एनडीएचा जप करावा लागणं याला राजकारणाचा महिमा म्हणायला हवा. उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.